जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेल्वे मराठी जीके प्रश्न. या सिरीजमध्ये आपण 20 प्रश्न बघणार आहोत. या 20 प्रश्नामध्ये मागील वर्षाचे PYQ प्रश्न सुद्धा समाविष्ट आहेत. तर 20 पैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येतात हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. चला सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1 आला आहे. कोणत्या स्तनपायी प्राण्याच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वात कमी असते? बघा, स्तनपायी प्राण्याच्या दुधामध्ये सर्वात कमी पाणी हे मादी हत्ती या प्राण्याच्या असते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 2, लिंबूवर्गीय पिकातील कॅन्कर रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर कॅन्कर रोग हा झॅन्थोमोनास सिट्री या जीवाणूमुळे होते. ऑप्शन सी या प्रश्नाचा राईट आन्सर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा किती आहेत? तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी किमान वयोमर्यादा 35 असावी लागते. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 4, उष्णतेचे पूर्णपणे कार्यात रूपांतर होणे अशक्य आहे असे कोणी म्हटले आहे? तर उष्णतेचे पूर्णपणे कार्यात रूपांतर होणे अशक्य आहे हे केल्विन यांनी म्हटले होते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 5, तत्वबोधिनी सभाचे संस्थापक कोण होते? तर तत्वबोधिनी सभाचे संस्थापक रवींद्रनाथ टागोर हे होते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 6, पूर्वेचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पूर्वेचे मँचेस्टर ओसाका या शहराला ओळखले जाते. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न प्रश्न 7, ब्लॅक होल सिद्धांत कोणी मांडला? ब्लॅक होल सिद्धांत एस चंद्रशेखर, सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी मांडलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 8, जर्मनीतील आर्थिक राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जर्मनीतील आर्थिक राष्ट्रवादाचे जनक फ्रेडरिक लिस्ट यांना ओळखले जाते. ऑप्शन बी राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 9, सर्वाधिक महिला साक्षरता दर कोणत्या राज्यात आहे? तर सर्वाधिक महिला साक्षरता दर हा कोणत्या राज्यामध्ये? तर केरळ या राज्यात. ऑप्शन सी राईट आन्सर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, अहमदिया आंदोलन चे संस्थापक कोण आहे? अहमदिया आंदोलनचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी मिर्झा गुलाम अहमद हे अहमदिया आंदोलनाचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 11, श्रीलंकेचे जुने नाव काय होते? श्रीलंकेचे जुने नाव सिब. ऑप्शन सी राईट आन्सर. 12, सांद्र सल्फ्युरिक आम्लाला काय म्हणतात? तर सांद्र सल्फ्युरिक आम्लालाच ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ऑइल ऑफ व्हिट्रिऑल म्हणजेच काय? सांद्र सल्फ्युरिक आम्ल. लक्षात असू. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 13, केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र कोठे स्थित आहेत? केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन केंद्र देहरादून या ठिकाणी आहेत. UK म्हणजेच उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर. क्रमांक 14, कोणत्या देशाला सहकार्यतेची भूमी म्हणून ओळखले जाते? तर सहकार्यतेची भूमी म्हणून डेन्मार्क या देशाला ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न प्रश्न 15, मनुष्याच्या शरीरात अँटी अॅमिबा हिस्टोलिटिका कोठे आढळते?
अँटा अॅमिबा आणि हिस्टोलिटिका आतड्यामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 16, सर्वप्रथम शोधला गेलेला लघुग्रह हा कोणता आहे? तर लघुग्रह म्हणजे क्षुद्रग्रह हा सिरस आहे. ऑप्शन सी राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 17, भारताचे अंटार्क्टिकावरील तिसरे संशोधन केंद्र कोणते आहेत? भारताचे अंटार्क्टिकावरील तिसरे संशोधन केंद्र भारतीय आहेत. ऑप्शन सी योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 18, भारतीय संशोधन केंद्राचा कार्यकाळ किती वर्षासाठी निश्चित करण्यात आलाय? बघा, भारतीय संशोधन केंद्राचा कार्यकाळ हा 25 वर्षाचा निश्चित करण्यात आलेला. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न 19, राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना 11 मे 2000 साली करण्यात आली आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचा राईट आन्सर. सती प्रतिबंधेवर बंदी घालण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांना मदत कोणी केली? तर सती प्रथेवर बंदी घालण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक यांना राजा राममोहन राय यांनी मदत केली होती. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर हे होते आज आपले एकूण 20 प्रश्न. या 20 प्रश्नामध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते मला कमेंट करून सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून देऊ शकता आणि व्हिडिओचा प्रश्न आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करू शकता. चला तर भेटूया अशाच व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.